राज सर मागून जोडलेत. राज सर, आता तुमच्यासाठी जर लिहायला आपण थांबलो तर पुष्कळ वेळ जाईल. एक काम कराल राज सर, स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि ओके नंतर ओके. याला लिहून घ्याल, ठीक आहे? चालते चालते. आणि लिहायचं कुठे आहे याला? आपल्या सेपरेट डायरी मध्ये. दोन दोन बुक मी सांगितलेले होते. एक कशाला डेडिकेटेड असणार आहे, त्यात आपण फक्त ऑक्झिलरीज लिहिणार आहोत. ठीक आहे, डू नॉट, डज नॉट, कॅन, कुड, या गोष्टी. आणि दुसरं जो बुक सांगितलं होतं त्या दुसऱ्या बुकात याला लिहायचं आहे. आणि ओके जेव्हाही आपण नवीन शिकणार तर एक नियम आपलं असलं पाहिजे, नवीन पेजवर लिहायचं आणि हेडिंग देणं विसरायचं नाही. जे काही हेडिंग असेल, जसं याच्या आहे केसेस, तर ती हेडिंग देणं विसरायचं नाही. त्याच्याने काय होते, जसं समजा एखाद्या वेळेस एखादी टॉपिक आपण विसरलो आणि आपलं शोधायचं असलं की नवीन, करेक्ट करेक्ट. हा ना, तर काय होते, प्रॅक्टिस पण तिथेच आणि नवीन पण तिथेच, तर शोधायला अडचण जाणार. आणि जर नवीन पेजवर लिहिलंय तर फक्त आपण काय करणार, हेडिंग चेक करत जाणार. पेज बदललं, हेडिंग चेक केलं, कामाचं आहे तर ठीक, नसेल तर परत पेज बदलवता येणार, तर वेळ वाया जाणार नाही, पटकन गोष्टी करेक्ट. आपल्याला सापडतील. तर चला आजच्या टॉपिकवर येऊ आपण. केसेस. केसेस आपण शिकणार आहोत. आता केसेस जे आहे, आपण नॉमिनेटिव्ह केस ऑलरेडी बघितलेला आहे. प्रोनाऊनला जेव्हाही जेव्हाही आपण सब्जेक्ट म्हणून वापरत असतो त्यावेळेस आपण काय करत असतो, नॉमिनेटिव्ह केसचा वापर करत असतो. ठीक आहे. येस. मला सायकल चालवता येते. आय कॅन ड्राईव्ह सायकल. का बरं आय वापरलं? कारण की मला हा शब्द आलेला आहे आणि मला याचा अर्थ काय, सायकल चालवण्याचं काम मला हा शब्द करत आहे, म्हणजे तो सब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्ट असलं की त्याला आपण नेहमी आय म्हणून वापरणार. ठीक आहे, मी म्हणून वापरता येणार नाही. खूपदा काय चुका होत असतात, मला दिसलं की आपण लॉजिक न वापरता मला दिसलं की आपण लॉजिक न वापरता मी बोलून टाकतो, बट असं नाही आहे. मी कधी बोलायचं, जर मला हा शब्द ऑब्जेक्ट म्हणून आला असेल तर, आणि जर सब्जेक्ट म्हणून आला आहे तर आय. ठीक आहे. नॉमिनेटिव्ह केस सब्जेक्ट म्हणून आपण वापरत होतो. मग ऍक्युजेटिव्ह केसचा वापर कधी केला आपण, जर आपला प्रोनाऊन एखाद्या वाक्यात ऑब्जेक्ट म्हणून येत असेल तेव्हा आपण याचा वापर केला. आणि आज जे आपण नवीन बघत आहोत, पॉझिटिव्ह केस, जेनेटिव्ह केस, याचा वापर कधी करायचा आहे, एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला आपला अधिकार गाजवायचा असेल तेव्हा आपण पॉझिटिव्ह केसचा वापर करत असतो. जसं समजा माझा भाऊ, तर भाऊ जो शब्द आहे त्याच्यावर आपण कुणाचा अधिकार गाजवला, माझा, तर मग आपण पॉझिटिव्ह केसचा वापर करणार. माय ब्रदर, आय ब्रदर बोलता येणार नाही, मी ब्रदर बोलता येणार नाही, माय ब्रदर बोलावं लागेल. ठीक आहे. आता याचे काही एक्झाम्पल्स बघून घेऊ आपण, पुन्हा क्लिअर होईल. त्याआधी ही एक गोष्ट, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन, याचा वापर कसं करणार आपण, जर समजा डिमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण समजा अशा पद्धतीने सांगत आहोत की हा घर, पॉइंट आउट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगू शकतो. एखादी पुस्तक पडली असेल तर आपल्याला सांगायच्या 3-4 पुस्तक आहेत त्याच्यातून एक, तर ही पुस्तक मला दे. ही पुस्तक म्हणत असताना आपण काय करत आहोत, आपण त्याला बोटाने पॉइंट आउट करून सांगू शकतो की ही पुस्तक, तो मुलगा. अशा वेळेस या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर होत असते. कसं करायचं आहे, जर समजा एक वचनी गोष्टीला आपण शो करत असणार, ठीक आहे, एक वचनी आहे आणि आपल्या जवळ आहे, तर आपण धिस शब्दाचा वापर करू. THIS, स, असं त्याचा उच्चार निघेल. ठीक आहे. तर समजा एक पुस्तक आहे माझ्या जवळ आहे, मला म्हणायचे ही पुस्तक मला दे. ठीक आहे. कुठल्या दोन कंडिशन, पुस्तक एक आहे आणि माझ्या जवळ आहे, तर मी काय म्हणणार, गिव्ह मी धिस बुक. धिस शब्दाचा वापर करणार.
आणि समजा पुस्तक एकच आहे पण माझ्यापासून दूर आहे, तर मग आता काय बोलणार मी, गिव्ह मी दॅट बुक. का बरं दॅट शब्द वापरला? पुस्तक एकच होती पण दूर होती त्यामुळे. आणि सेम थिंग दोन चार, समजा कधी काय होत असते एखाद्या प्रोग्राम मध्ये आपण गेलो, की प्रोग्राम मध्ये गेलं असताना एखादी ग्रुप असं सापडतो आपल्याला जे वातावरण खराब करत असतात, चेंगड करत असतात. तर अशा वेळेस आपण काय म्हणतो, हे मुलं. तर मग हे मुलं कधी बोलणार, जवळ असेल तर हे म्हणणार, आणि जर समजा आपल्यापासून दूर असणार तर ते म्हणणार. तर जवळ आहे आणि एकापेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, जवळ आहे आणि एकापेक्षा जास्त आहे. अशा वेळेस आपण काय म्हणत असतो, दीज. ठीक आहे, जवळ आहे एक आहे तर दी स. जवळ आहे पण एकापेक्षा जास्त आहे तर मग दी ज येणार. ठीक आहे, दीज बॉईज. सेम थिंग, दूर असतील आणि एकापेक्षा जास्त असतील, एकापेक्षा जास्त, अशा वेळेस दोज बॉईज म्हणावं लागेल. ठीक आहे, तो मुलगा म्हणायचा असेल दूर आहे आणि एक आहे, तर मग दॅट बॉय. दूर आहे पण एकापेक्षा जास्त आहेत तर दोज बॉईज. सेम थिंग, जवळ आहे आणि एक आहे तर धिस बॉय. जवळ आहे पण एकापेक्षा जास्त आहेत तर मग धीज बॉईज. अशा प्रकारे या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर आपल्याला करायचा आहे. आता एक्झाम्पल्स, याला एक काम करा, याला सुद्धा राईट डाऊन करून घ्या, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. राज सर, याला तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण की जर याला तुम्ही राईट डाऊन कराल तर मग जुनं ओके, मी लिहित लिहून असताना घेतलं सगळं सर. मागे पुढे होईल. लिहून स्क्रीनशॉट घ्याल घेतलं. फक्त. हो, आणि लिहून घेतलं. ज्यांनी आधीचं लिहून घेतलेलं आहे ते याला सुद्धा राईट डाऊन करून घ्या. आणि सर लगेच लिहावा का नंतर लिहा? काय म्हटले सर? आता लिहावा का नंतर लिहा? सॉरी, मला तुम्ही राज सर बोलत आहेत की राज सरांव्यतिरिक्त ज्यांनी आधीच ऑलरेडी लिहून घेतले आहे ते याला आता लिहू शकतात, पण ज्यांनी आधीच लिहिलं नसेल त्यांनी याला याचं पण स्क्रीनशॉटच घ्या, कारण की याला आत्ता लिहाल आणि मग नंतरचं लिहाल तर मागे पुढे होऊन जाईल. माझं लिहून झालं. Completed, sir. Please continue. ओके, बाकी सगळे कोणी उरलं आहे ज्यांचं लिहून झालं नसेल? गणेश सर झालं? हो झालं सर. ओके, डन. चला कंटिन्यू करू आपण. समोर जाऊ. बघा, आता हे एक्झाम्पल्स आहेत, यांना पण राईट डाऊन करून घ्या किंवा यांचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या. खूप असं समजण्यासारखं काहीच नाही. आता माझी पिशवी, पिशवीवर आपण आपला अधिकार गाजवतो त्यामुळे माय बॅग म्हटलो आपण. तुझा भाऊ, त्या भावावर त्याच्या सगळं लिहून घेऊ. तुझे अधिकार गाजवतो तर युअर ब्रदर. ठीक आहे, आता फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे, अधिकार गाजवत असताना पजेसिव्ह, पजेशन आपण शो करत आहोत त्यामुळे पजेसिव्ह केस आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे, माझा भाऊ, तर आपल्याला आय ब्रदर, मी ब्रदर म्हणता येणार नाही, माय ब्रदर म्हणावं लागेल. झालं की मला सांगा, आपण नवीन कडे जाऊ मग. Sorry.
चला, पायल मॅमचं कम्प्लीट झालेलं आहे. गणेश सर हो झालं माझं. झालं. भावना मॅम, माधुरी मॅम, हो झालं. ओके. असं कोणी नाही ना ज्याचं व्हायचं असेल? बंद करतोय मी स्लाइड. ओके, झालंय. राज सर स्क्रीनशॉट घेऊन घेतले? हो हो हो. ओके, चलो बढिया. अचानक बंद झालं ना. काय म्हटलं सर? अचानक बंद झाला होता वाटतं इकडे. नाही नाही नाही, मी बंद केलं. मी म्हटलं ना स्लाइड चेंज करतो म्हणून. हा हा. आता आपण नवीन स्लाइड कडे चाललो. याला आगजलोईच्या बुक मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आगजलोईच्या बुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. तर हे मागलं पण दुसऱ्या ऍट द बुक मध्ये घ्यायचं आहे. हा, आगजलोईचं एक सेपरेट बुक. राज सर लिहून घ्या याला तुम्ही पण. आगजलोईच्या बुक मध्ये फक्त कॅन आपण शिकलो होतो नाही, हे त्यानंतर. मागलं 2 स्क्रीनशॉट घेतले ते पण त्या बुक नाही, मध्ये. ते प्रॅक्टिसच्या बुक मध्ये. ओके. ते दुसऱ्या बुक मध्ये लिहा. आगजरीच्या बुक मध्ये फक्त आगजरी लिहत जाणार आपण. साहिल, साहिल, नाही नाही रे. वही मांग बात है. चला, माझं आवाज येत आहे का सगळ्यांना क्लिअर? हो हो. लिहून पण झालं सर आमचं. लिहून पण झालं. ठीक आहे, चलो बढिया. चला बघा काय कसं यूज करायचं याला. शॉल, सॉरी, करू शकेन
पासून तर करू शकशील पर्यंत जितके शब्द दिलेले आहेत त्या शब्दांशी आपल्या वाक्यातला वर्ब जर राईम होत असेल अशा वेळेस आपल्याला यांचा वापर करायचा आहे. आता वापर करत असताना इथे काय काय दिलेलं आहे बघा. शॉल किंवा विल प्लस बी एबल टू प्लस वर्ब. आता शॉल किंवा विल असं बोललो मी तर शॉल कधी वापरणार आणि विल कधी वापरणार. शॉलचा जो वापर आहे सब्जेक्ट जर आय असेल किंवा वी असेल, सब्जेक्ट हा आपला आय असेल किंवा विल असेल अशा वेळेस आपण शॉलचा वापर करू. आणि जर आय आणि वी व्यतिरिक्त इतर कोणताही सब्जेक्ट असलं की विलचा वापर करू आपण. ठीक आहे. आता मोस्टली बोलत असताना स्पोकन इंग्लिशमध्ये शॉलचा वापर खूप कमी तुम्हाला दिसणार, विलचा वापर जास्त प्रमाणात होते. बट ऍक्च्युअल जी जुनी पद्धत आपली आहे, आजकाल पुस्तकांमध्ये सुद्धा थोडस ट्रेंड यायला लागलाय, हळूहळू शॉलचा वापर कमी होत चाललाय. तर विल वापरलं तरी आपण असं म्हणू शकत नाही की चुकीचं बोलत आहे म्हणून, करेक्टच आहे. बट आय आणि वी साठी सेपरेट शॉल दिलेला आहे, बाकी सगळ्यांना विल वापरायचं. ओरल स्टार्ट करू आता आपण. सुरुवात करणार आपण भावना मॅम पासून. भावना मॅम, मी त्यांना सांगू शकणार नाही. समजलंय भावना मॅम की काही कन्फ्युजन आहे? आधी मला एकदा जर कोणाला काही कन्फ्युजन असेल तर त्यांनी विचारून घ्यायचं आहे. चला बी एबल टू पण म्हणायचं आहे का सर? काय म्हटलं मॅम? बी एबल टू पण म्हणायचं आहे का? हा, ते बी असं एबल टू पण म्हणावं लागेल. ठीक आहे, शॉल किंवा विल, त्यानंतर बी एबल टू बोलणार आपण आणि मग वर्ब बोलणार. आय शॅल बी एबल टू टेल. आय शॉल बी एबल टू टेल, करेक्ट. एक शब्द सुटत आहे बघा. नॉट. नाही नाही, हा नॉट पण सुटलं, करेक्ट. आणि शॉल, आता हे नॉट वाला जो वाक्य असतं तर नॉट कुठे ठेवाल? बी एबल टू च्या आधी. तर कसं होईल मॅम? आय शॅल नॉट बी एबल टू. आय शॉल नॉट बी एबल टू. आय शॉल नॉट बी एबल टू, करेक्ट. आता काय उरलं? ऑब्जेक्टिव्ह. नाही, तुम्ही बरोबर बोलले होते पहिल्यांदा. बरोबर. टेल अस. आय शॉल नॉट बी एबल टू टेल, इथपर्यंत आपण करेक्ट आलो. आता अस नाही येणार मॅम, त्यांना. त्यांना आहे तर मग काय म्हणावं लागेल? देम. देम होणार. ठीक आहे, आय शॉल नॉट बी एबल टू टेल देम. खूप छान. ठीक आहे, एक शब्द तुमचं सुटत होता, बट माहीत झाल्यानंतर त्याला कुठं ठेवायचं हे तुम्ही बरोबर ओळख. देम. देम, करेक्ट. बरं, मॅसेज कोणीतरी काहीतरी टाईप केले, बट मी वाचायच्या आधीच तो मेसेज गायब झालाय. काय होतं? अनम्यूट करून बोलून घ्या. अनम्यूट करून सांगायचं आहे काय टाईप केले होते. मी वाचायच्या आधीच तो मेसेज गायब झाला. Message आहे गणेश सर, सरांनी प्लीज म्हटलं की म्यूट option on ठेवा. ऑप्शन स्टार्ट. ओके, ठीक आहे, चला. गणेश सरांनी केला मेसेज. हा, वाचलं मी. म्यूट करून ठेवा. तर तशी सगळे म्यूटच आहेत ना, फक्त मीच अनम्यूट आहे. ज्यांची टर्न असेल ते अनम्यूट करतील फक्त. भावना मॅमचं झालंय. भावना मॅम नंतर
माधुरी मॅम. माधुरी मॅमनी अनम्यूट करायचं आहे. आम्ही तुम्हाला मदत करू शकू. आम्ही तुम्हाला We, मदत करू शकू. We shall हम्म. we shall help you. We shall help you. हा, आता बघा, मदत करू शकू असल्यामुळे फक्त विल लावून चालणार नाही, बी एबल टू शब्दाचा वापर करावा लागेल. तर मग कसं होईल माधुरी मॅम, एकदा परत. We shall able to help you. हा, वी शॉल बी एबल टू हेल्प यू. बी सुटायला नको. हा. ठीक आहे. आणि वी शॉल हेल्प यू इतकंच जर म्हटलं, समोर शिकणार आपण हे ऑक्झिलरी, तर त्याचा अर्थ होणार आम्ही तुम्हाला मदत करणार, करू शकू होणार नाही, करणार असं होईल. ओके, थँक्यू सर. वेलकम मॅम. माधुरी मॅम झालेले आहेत. माधुरी मॅम नंतर गणेश सर. ती इंग्रजी बोलू शकेल. गणेश सरांना द्यायचं आहे उत्तर. गणेश सर. मे बी ती त्यांनी इंग्रजी बोलू साऊंड शकेल. म्यूट केलेला आहे बहुतेक. अच्छा, साऊंड म्यूट आहे गणेश सरांचं. गणेश सर, तुमचं साऊंड म्यूट माझ्याकडून नाही आहे, तुमच्याच कडून आहे. अनम्यूट करा गणेश सर. नाही ना, गणेश सर तर अनम्यूटच आहेत. आन्सर का बरं देत नाहीत गणेश सर? गणेश सर, आवाज येत नाही तुमच्या. मोबाईलला जवळ घ्या. हेडफोन असेल तर हेडफोनला अटॅच करा. गणेश सर, तुम्हाला ऐकू शकत नाही होत आम्ही. तुम्ही बोलताना मला दिसत आहात व्हिडिओमध्ये, बट तुमचा आवाज मला ऐकू येत नाही. तर एक काम कराल, नेक्स्ट तुमची टर्न घेतला, जे काही प्रॉब्लेम असेल त्याला सॉर्ट आउट करून घ्या गणेश सर. गणेश सरांनंतर हा, आज माधुरी मॅम दोन्ही अवेलेबल आहेत आणि आज मला दोघांचे नाव घ्यावं लागेल. एक माधुरी मॅम झालेत वाकोडे, माधुरी वाकोडे मॅम. माझ्या स्वप्नामध्ये मोर बनले होते. She will be able to speak English. ही नाही, शी लेडीज असल्यामुळे शी विल बी Was एबल टू able to speak English. ओके, करेक्ट. बरं, माधुरी वाकोडे मॅम. माधुरी वाकोडे मॅम व्यतिरिक्त ज्या माधुरी मॅम आहेत, माधुरी, तुमचं सरनेम सांगाल मॅम? Sagbor. सगभोर, ठीक आहे. ओके, तर तुमची टर्न असली की मी सगभोर म्हणणार आणि हो. वाकोडे मॅमची. एक काम करू ना, वाकोडे मॅमला मी वाकोडे मॅम असंच बोलतो. सगभोर मॅम, तुम्ही कुठून आहात? Satara. सातारा. ओके, ठीक आहे. हो. चल. नितीन सर. नितीन सर साठी तुम्ही लवकरच इंग्रजी बोलू शकाल. मोटिवेशनल सेंटेन्स नितीन सरांसाठी तुम्ही लवकरच इंग्रजी बोलू शकाल. You will be able to learn English. नाही, बोलू शकाल. लर्न म्हणजे शिकू शकाल होईल. हा. आपल्याला म्हणायचं बोलू शकाल. Speak English. हा, यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश. आणि लवकरच साठी शब्द सर Earlier or early. अर्ली नाही येणार, व्हेरी सून या शब्दाचा Yes, sir. वापर करू. अर्लीचा अर्थ सुद्धा लवकरच होते, बट मी अर्ली का बरं नाही म्हटलं ते सांगतो. व्हेरी सून, सॉरी, व्हेरी सून, व्हेरी शब्द यासाठी वापरला लवकरच, जोर देऊन बोलायचं होतं, त्यामुळे व्हेरी शब्द तिथे आलाय. आता आलं की अर्ली शब्दाचा वापर का बरं इथे करता येणार नाही. अर्ली, फास्ट आणि सून या तीनही शब्दांचे अर्थ हॅलो सर. लवकर. हा गणेश सर, आता आलं तुमचा आवाज बघा. हॅलो. हा, आता येत आहे गणेश सर, आता येत आहे. येत आहे सर तुमचा तुमचा आवाज सर आवाज. म्यूट केलेला आहे तुम्ही ऑप्शन.
ना मी स्वतःला म्यूट नाही केलाय सर, माझा आवाज बाकीचे लोक ऐकू शकत आहेत. अहो तुमच्या ऑप्शनला म्यूट दाखवतोय तुमच्या ऑप्शनला तो माझ्या दाखवत इथे. असेल, बट तुम्ही मला ऐकू शकत आहात ना. हा मग ते ऑप्शन बंद करा ना. मग ऐकतोय पण आता बंद झालाय माझा कॉल. मला प्रश्न विचारला होता का? तुम्हाला प्रश्न विचारला होता पण तुम्हाला ऐकूच आलं नाही. मग तुम्ही mute मी म्यूट नाही केलंय आहे ना सर, मी तिथून, कसं म्यूट ऐकू येईल? असतो. मला आवाजच येत नाही तुझा. नॉर्मल नाही. कानाला लावला तर येतंय. नाही नाही नाही, तर मी म्यूट नाही आहे. तुमच्या मोबाईलचं साऊंड कमी केलं, तुम्ही तुम्ही ते त्याला म्यूट काढा वाढवा. बरं, मला आवाज येईल लगेच. बरं, बाकीचे ऐकू शकत आहेत का मला? तुमचा आवाज, तुमच्या मोबाईलचा आवाज कमी आहे गणेश सर, बाकी ऐकू शकत आहेत मला. तुमच्या मोबाईलचं व्हॉल्यूम वाढवा गणेश सर. अहो मला मोठा आवाजच येत नाही तुमचा. म्यूट बरं, बाकीचे अहो, मला आवाज ऐकू शकत आहेत. केलाय राज सर. सर आहेत, म्यूट बाकीचे ऑप्शन बाकीचे जितके आहेत ते मला ऐकू शकत आहेत. हा हा Yes, ऐक. sir. Yes, sir. यस यस. मी कानाला जेव्हा मोबाईल Yes, sir. तेव्हाच येतंय पूर्ण. हा तर गणेश सर बघा, माझ्याकडून जर काही प्रॉब्लेम असतं ना तर बाकीचे सुद्धा मला ऐकू शकले नसते. रिजॉईन करा, रिजॉईन. रिजॉईन करा गणेश सर, तो एक ऑप्शन करून बघा. रिजॉईन करून बघा गणेश सर, कारण की बाकीचे सगळेच मला ऐकू शकत आहेत, फक्त तुम्हालाच ऐकू येत नाही. म्हणजे तुमच्याकडून प्रॉब्लेम आहे, माझ्याकडून असता तर कोणीच ऐकू शकले नसते. एकदा रिजॉईन करा गणेश सर. चला, नितीन सर झालेले आहेत, त्यानंतर माधुरी मॅम सुद्धा झाले दोन्ही. आता टर्न आहे राज सर. तुझा भाऊ हे काम करू शकणार नाही, राज सरांसाठी आहे. तुझा भाव एक काम. Your brother will be करू शकणार नाही आहे ना सर, विल. your brother shall येणार. नाही, शॉल फक्त आय आणि वी जर सब्जेक्ट असलं तरच वापरायचं आहे. Your brother will be not हा, work. विल बी Not नॉट, working. विल बी नॉट नाही जमणार. We नॉट shall जो आहे तो बी एबल टू च्या आधी, तर युअर ब्रदर विल नॉट बी एबल. be able to. हा, Your brother will be not able to working. हे काम करणे, याला कसं म्हणू आपण? डू म्हणजे करणे, आणि हा काम दिस वर्क. कसं होईल? काय बोलला सर? डू चा अर्थ करणे, आणि हा काम साठी शब्द वापरणार धिस वर्क. this work. Your brother will be able to this work. युअर ब्रदर विल नॉट बी एबल टू डू दिस. हा, not be able to. हा, This नॉट, नॉट जो आहे सर, नॉट कुठे येणार? बी एबल टू च्या आधी येणार. ओके ओके. ठीक आहे, क्लिअर आहे सर? हा, क्लिअर आहे क्लिअर. थोडं ते मला नॉट बी म्हणायचं विसरून झालं. हा, तर तो नॉट आणि आपल्याला दिस पण मला मी डायरेक्ट वर्क जोडलेलं. हा, नाही तसं नाही. नॉट हा नेहमी शब्दाची जी रचना आहे ती इकडे तिकडे होता कामा नये. ते जर इकडे तिकडे होत असेल तर स्पोकन मध्ये सुद्धा त्याचे काही अर्थ निघणार नाही. एखाद्या वाक्य असं असेल जो स्पोकन मध्ये चालून जाईल, पण ग्रॅमॅटिकली तर बिलकुलच चालणार नाही. ठीक आहे सर? ओके ओके. चला, आता मिक्स सेंटेन्स असणार आहेत आणि टर्न राहणार पायल मॅमची. पायल, गंजामध्ये टाकला. This
पायल मॅम, या झाडांना This- हिवाळ्यात फुलं येतात. आता काही शब्द जे आहेत ते नवीन असतील. हा. फुलं येणे This साठी फ्लॉवर शब्द आपण वापरणार. फ्लॉवरचा अर्थ फुल पण होते आणि फुलं येणे पण होते. this trees to winter. नाही, दीज ट्रीज करेक्ट. ट्रीज न म्हणता प्लांट्स म्हणून दीज प्लांट्स. These plants हा, हिवाळ्यात फुले येतात. Winters फुलं येणे. फुले येणे. Flowers in हा, एकदा परत म्हणाल मॅम. these plants. These plants winter. नाही, सब्जेक्ट झालं. सब्जेक्ट झाल्यानंतर काय पाहिजे आपल्याला? फुले येतात. Verb. ऑक्झिलरीज पाहिजे. आता येतात हा करताचशी जुळत असल्यामुळे तिथे आपण ऑक्झिलरी न लावता एकवचन अनेक वचनचा नियम लावतो वर्बला. तर दीज प्लांट्स. आता मला सांगाल वर्ब आपला जो आहे, वर्ब अपडेट करा. एक ऑप्शन राज सर आणि नितीन सर एक ऑप्शन देऊन बघा की कदाचित न ते अपडेट एक ऑप्शन असू शकते आणि दुसरं असं असू शकते. मोबाईलला जर ते रिस्टार्ट करतील तर कदाचित सॉर्ट आउट होऊ शकते काही, है ना. तो एक ऑप्शन होऊ शकते. तर ते एक माझ्यासाठी तो मेसेज टाका गणेश सरांना परत एकदा. बघू आपण मग काय करता येईल. पायल मॅम, तर सब्जेक्ट These plants flower will be able to come. दीज प्लांट्स फ्लॉवर नंतर काय केले? Will be able to इन विंटर. Comes. इतकं येणार. इन विंटर. In- दीज प्लांट्स फ्लॉवर इन विंटर. in बरं, in हा, winter. ठीक सर आहे. आवाज येतोय आता? आता येतोय सर. मला ऐकू शकत आहात तुम्ही? हो, आता ते काय झालं, मी री जॉईन केलं त्याच्यामुळे ते परत आधी फोन आला होता मला, व्हिडिओ कॉल, त्याच्यामुळे मी कट केल्यानंतर परत आवाज कमी यायला लागला होता. बरं, चला काही हरकत नाही. आता Voice तुम्ही glitch ऐकू शकत आहात, झालं. ते महत्वाचं. आणि जे आधीच मेन होतं ते तुम्ही ते तुमचं सुटलं नसेल, हो ना? ते सुटलं डायरेक्ट नाही. ठीक आहे, मी उद्या तुम्हाला कॉल करून विचारे म्हटलं असतं 2-4 क्वेश्चन. बरं, ठीक आहे, चला काय प्रॉब्लेम नाही. बरं, या सगळ्या याच्यात मी लवकर बद्दल एक्सप्लेन करता करता ते राहून गेलं. आता तुमचा आवाज आला तर आठवलं की ते मी सांगणं विसरलो होतं. तर एकदा आपण त्याला पटकन बघून घेऊ. लवकरसाठी शब्द मी सांगितलं होतं व्हेरी, सॉरी, सून एक शब्द आहे, अर्ली एक शब्द आहे आणि फास्ट एक शब्द आहे. आणि कदाचित ते नितीन सरांना विचारलेलं वाक्य होतं. सरांनी अर्ली म्हटलं होतं, तर मी म्हटलं इथे अर्ली वापरता येणार नाही. तर त्याचं लॉजिक सांगतो. प्रत्येक शब्दाला आपल्याला लॉजिकली वापरायचं आहे. प्रत्येक शब्दाचं आपल्याला लॉजिक माहित असलं पाहिजे की कुठे काय येणार आणि त्यामागं कारण काय. तर बघा, अर्ली जो शब्द आहे याला कुठे वापरायचं असते? एखादी गोष्ट वेळेआधी होत असेल तेव्हा आपण अर्ली शब्द वापरणार. ठीक आहे. समजा एखाद्या फंक्शन मध्ये आपण चाललो. फंक्शन किती वाजताचं होतं? 6:30 वाजताचं होतं आणि आपण तिथे 6 वाजताच पोहोचलो, म्हणजे वेळेआधी पोहोचलो. तर आपण काय म्हणत असतो? मी जरा लवकर आलो. अशा वेळेस आपण अर्ली शब्दाचा वापर करू. का बरं करू? कारण आपण वेळेआधी पोहोचलेलो आहोत. तर एखादी गोष्ट लवकर झाली आणि कुठल्या कंडिशन मध्ये? वेळेआधी झाली, तर अर्ली शब्दाचा वापर करता येईल. त्यानंतर फास्ट. फास्ट शब्दाचा वापर कुठे होईल? फक्त वेगाशी संबंधित गोष्ट असेल तेव्हा. जसं गाडी आहे, गाडी लवकर चालव. आपण खूपदा म्हणतो थोडंसं लवकर लवकर चला. तर लवकर लवकर चला, लवकर लवकर चालो हे शब्द जे आहेत हे काय कशा संबंधित वापरतो आपण? वेगाशी संबंधित. गाडी लवकर चालव मीन्स वेगाने चालव असं म्हणायचं आपल्याला. लवकर लवकर चला म्हणजे काय? वेगाने चला, स्पीड वाढवा, अशा संदर्भात आपण वापरत होतो. अशा वेळेस फास्ट येणार. ठीक आहे. वेगेशी संबंधित असेल तर तिथे अर्ली पण येणार नाही, सून पण येणार नाही, फास्ट येणार.
आणि सून कधी वापरायचा आहे याचा अर्थ पण लवकरच. पण सून वापरत असताना किती लवकर हे आपल्याला माहित नसेल तेव्हा. जसं तुम्ही लवकरच इंग्रजी बोलू शकाल, पण कधी बोलाल आपल्याला माहित नाही. इतकं माहित आहे लवकर बोलू शकाल, पण किती लवकर ते माहित नाही. अशा वेळेस सून. आणि याचं एक पुन्हा उदाहरण द्यायचं झालं तर समजा टीव्हीवर जेव्हा एखादी नवीन जस्ट रिलीज झालेला मूवी येणार असतो, तर तिथे कमिंग सून शब्द वापरत असतात ते. ठीक आहे, लवकरच येत आहे जेव्हा त्यांना बोलायचं असते ते काय शब्द वापरतात, कमिंग सून. आणि जेव्हा समजा त्यांची तारीख फिक्स होऊन जाते, ज्या दिवशी तो येणार आहे तो दिवस त्यांचे ठरते, तेव्हा ते कमिंग सून शब्द वापरणं बंद करतात आणि मग काउंट डाऊनला सुरुवात होते. का बरं काउंट डाऊनला सुरुवात झाली तेव्हा ते सून शब्द वापरणं सोडतात? कारण की आता आपल्याला माहित आहे लवकरच येणार आहे, पण कधी येणार आहे ते सुद्धा आपल्याला माहित आहे. तशा वेळेस सून वापरता येत नाही, त्यामुळे ते काउंट डाऊन सुरू झालं की सून शब्दाचा वापर बंद करतात. ठीक आहे. आय थिंक सगळ्यांना कळलं असेल अर्ली सून आणि फास्ट कधी वापरायचं आहे. सर आणखी पण 2 वर्ड आहे त्याच्यामध्ये. जर सांगायचं म्हणजे इमिडिएटली एक आहे आणि क्विक पण आहे. इमिडिएटली कधी वापरणार? नुकतंच. ओके ओके. ठीक आहे, जसं माझं एक शेड्यूल आहे, आपलं क्लास संपलं की मी जेवण करतो, तशा वेळेस करेक्ट मी करेक्ट. इमिडिएटली शब्द वापरणार. ठीक आहे, ओके. नुकतंच. राज सरांपर्यंत पायल मॅम झालेले होते. साकिब सॉरी जबीन मॅम, आमचं दुकान रात्री 7 वाजता बंद होते. At night. जबीन मॅम अनम्यूट करतील. तर वेळ आहे ते चालू? हा हम जो रात्रि बहुत है सर। आमच्या कोणता शब्द आहे? आमचं दुकान, दुकानावर आपण आपलं अधिकार गाजवत आहोत, त्यामुळे अवर दुकान में शॉप, शॉप आहे, आमचं आहे. अवर शब्दाचा वापर करू. पॉझिटिव्ह केस. अवर शॉप. आवर शॉप आवर शॉप 7 o'clock. अवर शॉप सब्जेक्ट झालं आपलं, मग ऑक्झिलरीज पाहिजे. बंद होण्याचं होते होते. असं झालंय तर करण्याचं करते होणार. तर करते. करतेमध्ये आपण ऑक्झिलरीज लावत नाही, स्किप करू. मग ऑक्झिलरीज नंतर काय? वर्ब. वर्ब. ठीक आहे, आता करतेवाल्या पॅटर्न मध्ये वर्ब जो आहे एक वचन अनेक वचन अशा पद्धतीने बोलायचं आहे. तर मग एका वचनात बोलणार की अनेक वचनात? एक वचनात. किती वचन? का बरं एक वचन? रात्री 7 वाजता वरून सब्जेक्ट आपलं एक वचन आहे. एक वचन. आमचं दुकान म्हणजे दुकान ही एक आहे, वचन. त्यामुळे वर्बला अनेक वचन वचन. करावं लागतं. अवर शॉप. Yes. 7 o'clock. Our shop 7 o'clock. नाही. वर्ब आपलं 7 वाजता ही क्रिया नाही. क्रिया काय? बंद होणे. तर आधी बंद होण्यासाठी जो शब्द आहे त्याला बोलावं लागेल. सब्जेक्ट ऑक्झिलरीज लागत नाही, स्किप करू. मग मेन वर्ब यायला पाहिजे, आणि वर्ब म्हणजे क्रिया. क्रिया कशाची होते? बंद Our होण्याची. Our shop close 7 o'clock night. 7 o'clock म्हटलं तरी चालतंय. हा. इन नाईट असं म्हणावं लागेल. तर दुसरी गोष्ट, अवर शॉप क्लोजेस येणार अनेक वचन.
क्लोजेस आणि पुन्हा दुकानच्या बाबतीत काय आहे, क्लोजच्या ऐवजी शट एक शब्द वापरत असतात. आवर शॉप तर शट ऍट 7 PM. क्लोज वापरलं तर चुकलं नाही, बट शट हा एक सेपरेट शब्द आहे दुकानांच्या बाबतीत. सर मला एक क्वेश्चन होता. हा बोला सर. सर आवर शॉप आहे, आवर म्हणजे हा आपण ज्या शब्दाला वापरतो त्या शर्टचा यस कस काय लागणार तिथे? हा, एकच दुकान आहे ना, आवर शॉप शर्ट ऍट 7 PM म्हणलं तर नाही शर्ट चालणार का? शर्ट्स नाही yes. बोलावं लागेल, एस लागेल, अनेक वचन करावं लागेल. तर कन्फ्युजन अनेक वचन का झालं याच्यात आहे का सर? हो तेच ना, दुकाने नाहीत ना, दुकान एकच आहे त्याच्यामुळे शर्ट यस का लागला तेवढं सांगा ना. सब्जेक्ट एक वचन आहे, दुकान एक आहे, क्रिया बंद होण्याचं काम दुकान करत आहे, म्हणजे सब्जेक्ट दुकान आहे. ओके. ठीक आहे. आणि जो ती दुकान आमची जरी असली, म्हणजे ती एकापेक्षा पण एकच जास्त वचन झालं, लोकांची बरोबर जरी आहे. असली तरी दुकान एक आहे. एक आहे, बरोबर आहे. आवर म्हणजे आमचं एकच झालं ते. हा गॉट ना. इट सर, गॉट इट. ओके. नाइट नहीं ठीक. लगाने का सर? काय म्हटलं मॅम? नाइट नहीं लगाने का, रात्रि लिखा है तो? ऍट 7 PM जो होता है, पीएम का मतलब नहीं पोस्ट रात्रि, हाँ मॉर्निंग. ठीक है, पीएम हाँ का आणि मतलब पोस्ट आणि मॉर्निंग. ऍट 7 नाईट म्हणलं तरी चालतं आहे ना सर? ऍट चालतो. 7 नाईट. हा हा. हा, ऍट 7 नाईटला. अवर शॉप शर्ट्स ऍट 7 नाईट. नाईट. ओके. बरं चला. साकीब नंतर सानिया. मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. सानिया, मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. I cannot accept this responsibility. आय कॅन नॉट ऍक्सेप्ट धिस रिस्पॉन्सिबिलिटी. एकदम बढिया. भावना मॅम, मी उद्या तुझ्याकडे येऊ शकणार नाही. सब भावना खाना खा लेना साकिब, खाना खा लो, अंडे खाना हा भावना मॅम. खा लेना. मी उद्या तुझ्याकडे येऊ शकणार नाही. अब भी खा जाओ. मैं क्लास में का विचार रहा था अभी. Supervisor. सर तुझ्याकडेला काय म्हणायचं? याच्याकडे येणे, त्याच्याकडे जाणे असे जे शब्द असतात, तर टू लावून बोलणार आपण. जसं तुझ्याकडे येऊ शकणार नाही, तुझ्याकडे येणे असं याचा अर्थ होईल. कम टू यू. ठीक आहे, टू लावून द्यायचं मग. I shall not be able to come you. कम टू यू. ठीक आहे, आय Tomorrow. शॅल नॉट बी एबल टू कम टू यू. एक शब्द सुटला बघा मॅम. I shall not be able to come you tomorrow. हा, कम यू नाही, कम टू यू असं म्हणायचं आहे. कम टू यू. Tomorrow. ठीक आहे. हा, च्याकडे येणे, च्याकडे जाणे अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला बोलायचं आहे, आपण काय करणार? टू लावून बोलणार. जसं तुझ्याकडे येऊ शकणार नाही, तुझ्याकडे येणे असं त्याचा अर्थ निघेल. तर कम टू यू असं आपण बोलणार. ठीक आहे. हा सर. चला, भावना मॅम झालेल्या आहेत. भावना मॅम नंतर टर्न आहे माधुरी मॅम, सातारा. माधुरी मॅम.
They they cannot explain my name. एक 2 मिनिट काही करेक्शनची गरज आहे. त्याला हा शब्द आहे आपल्यात. तर त्याला म्हणजे एका व्यक्तीची गोष्ट करतो आणि मुलाची करत आहोत, तर ही बोलावं लागेल. दुसरं, उच्चारणे. उच्चारण्यासाठी आपल्याला एक्सप्लेन नाही, प्रोनाऊन्स बोलायचं आहे. प्रोनाऊन्स. प्रोनाउन्स. आता कराल माधुरी मॅम? त्याच्यासाठी ही येईल का? काय म्हटलं मॅम? ही. त्याला एकदा सांगू शब्द. He cannot. he cannot ही कॅन नॉट. उच्चार त्याला काय शब्द आहे? उच्चारणे प्रोनाऊन्स. उच्चारणे. प्रोनाऊन्स. he cannot pronounce my name. Write my name. बरोबर. प्रॉपरली. प्रॉपरली. ठीक आहे मॅम. He cannot okay. He cannot He cannot pronounce pronounce my name properly. my name properly. Correct. प्रॉपरली आणि करेक्टली दोघांचे अर्थ बरोबर असं होत असते. तर करेक्टली म्हणा किंवा प्रॉपरली म्हणा, दोन्ही करेक्ट. बट बोलत असताना नेहमी प्रॉपर किंवा करेक्ट असं न म्हणता प्रॉपरली किंवा करेक्टली म्हणायचं आहे. माधुरी मॅम झाल्या होत्या. गणेश सरांची टर्न आहे. तुम्ही लोकांना नेहमी मूर्ख बनवू शकत नाही. ओके ओके, एक मिनिट हा. एक मिनिट मी थिंक करतोय. अच्छा. You cannot fool always people. सगळ्या गोष्टी करेक्ट आहेत, बट ऑब्जेक्ट काय आहे सर आपल्या या वाक्यामध्ये? ऑब्जेक्ट तुम्ही. सॉरी लोकांनी मूर्ख आहे ना. मूर्ख बनवणे हा वर्ब आहे. आपल्याला ओळखायचा ऑब्जेक्ट. नेहमी ऑलवेज नाही सर. म्हणणं ऑब्जेक्ट ओळखायसाठी मी 3 प्रश्न सांगितलेले होते. कुठले? पहिला सब्जेक्ट. नाही 3 प्रश्न विचारायचे म्हटलं होतं मी वर्बला. तर कोणते 3 प्रश्न विचारायचे म्हटलं होतं ऑब्जेक्ट ओळखायसाठी? वी कॅन नॉट फुल. You cannot fool. You cannot fool always. नाही, चुकत आहे. Every time. बनवू शकत नाही. कॉमन सगळ्यांसाठी प्रश्न आहे माझा की ऑब्जेक्ट ओळखायची ट्रिक मी सांगितलं होतं. कुठले 3 प्रश्न मी म्हटलं होतं वर्बला विचारलं की मोस्ट ऑफ द टाइम ऑब्जेक्ट मिळून जाते. कुणाला आठवते? असं आहे कोणी ज्यांना आठवत असेल की एकालाही आठवत नाही? कोणालाच आठवत नाही.
ऑब्जेक्टला प्रश्न विचारायचा काय कोणाला कुणासाठी. एकदम करेक्ट माधुरी मॅम. काय, कोणाला आणि कुणासाठी, हे 3 प्रश्न जेव्हा आपण वर्बला विचारतो तर त्याच्यापैकी ज्या प्रश्नांचे उत्तर मिळत असतील तो ऑब्जेक्ट. मूर्ख बनवणे आपला वर्ब आहे. त्याला बरोबर. आपण विचारलं की काय मूर्ख बनवू शकतो, नाही मिळेल. कोणाला मूर्ख बनवू शकत नाही तर आन्सर मिळत आहे का गणेश सर? लोकांना. 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 म्हणजे पीपल हा आपला ऑब्जेक्ट आहे आणि आपली रचना काय म्हणजे सब्जेक्ट. ते तुम्ही बरोबर बोलले, यू. मग ऑक्झिलरी ते सुद्धा तुम्ही बरोबर वापरले, कॅन नॉट. मग वर्ब तो सुद्धा बरोबर आलं, फुल. आता ऑब्जेक्ट पाहिजे होतं. ऑब्जेक्ट हा, आपलं यू कॅन नॉट फुल पीपल ऑलवेज. हा, ऑलवेज म्हणा, ऑल द टाइम म्हणा, दोन्ही करेक्ट आहे. फक्त रचना चुकली होती. ओके ओके. ओके, चला. गणेश सर झालेत. माधुरी मॅम वाकोडे, मी तुला मूर्ख म्हणत नाही. मी तुला मूर्ख म्हणत नाही. आय कांट से यू फूल. हा, म्हणणेसाठी से शब्द आहे, करेक्ट. बट आय कांट से यू फुलिश किंवा फुल. फुल करेक्ट आहे तुमचं. फुलिश म्हणजे मूर्खपणा होणार, फुल म्हणजे मूर्ख. ठीक आहे. तर हा. दोघांमध्ये फरक आहे. फुलिश एखाद्याला मूर्खपणा करत आहे म्हणायचं तर ही इज डुईंग फुलिश थिंग्स. ठीक आणि आहे. त्याचं वाक्याचा काळ बघून ओळखायचं ना सर, म्हणजे सेंटेन्स कुठला काळ बघून ना. काय कार्ड बघून म्हटले मॅम, समजलं नाही मला. म्हणजे वाक्य जे आहे ना कुठल्या काळातलं आहे, ग्रामर म्हटल्यावर तेच येतं ना पहिला अच्छा, काळ. हा. कार्ड बघून Tense. ओळखायचं आहे, करेक्ट. पण कार्ड बघून जर आपण ऑक्झिलरीज लावायला गेलो तर थोडस कन्फ्युजन क्रिएट होऊ शकते. त्यामुळे मग आपण काय केलेलं आहे, हा पॅटर्न बनवला आहे की म्हणत नाही, करत नाहीशी जुळते तर मग डू नॉट, डज नॉट हा, वापर. मग ही तुमची मेथड वेगळी वाटली ना मला, म्हणून बोलले. आता पहिला टेन्स बघूनच लगेच वाक्य म्हणजे सेंटेन्स कळतं टेन्स अच्छा, वरून. हा. जसं सोपं वाटते ते महत्वाचं आहे की करेक्ट बोलता यायला पाहिजे. हा, आणि बरोबर. सध्या आपण आपल्या पॅटर्न नुसार चाललो. नंतर पुन्हा याला आपण ज्या दिवशी आपण टेन्स ओळखायच्या आधी कदाचित, हो, टेन्स ओळखायच्या आधी होणार कदाचित. त्यावेळेस काय होणार आहे, कुठल्या ऑक्झिलरीजला कुठं का बरं वापरलंय त्या मागचे सुद्धा लॉजिक सांगणार की कॅनच का बरं, मे का नाही. मग आतमध्ये येऊ शकतात, मी आत येऊ शकतो का असं म्हणायचं तर मग कॅन का बरं नाही, मेज का. तर या प्रत्येक लॉजिक आपण शिकणार आहोत, फक्त थोडस वेळ, स्टेप बाय हो स्टेप. सर. ठीक आहे. सर तुम्ही आहे ना हे सेंटेन्स आहे ना मिक्स घेतलेले आहेत, हे उलट आपल्यासाठी चांगले आहेत, कारण इन फ्युचर मध्ये ना कसले जर मिक्स सेंटेन्स आले ते आपल्याला यूज करता आले पाहिजे. करेक्ट. मिक्सच आहेत ना सगळे. हो, मिक्सच आहेत ना, मी तेच सांगतो. नाही तर आपली दररोज जी प्रॅक्टिस राहणार आहे मिक्स सेंटेन्सची राहणार. फक्त सुरुवातीचे जे 5-6 सेंटेन्स राहतील ते कशाचे राहणार आहे, जी गोष्ट आपण आज ज्या दिवशी जी गोष्ट शिकणार आहोत त्या गोष्टींचे 4-5 वाक्य सुरुवातीला आपण देत असतो. त्यानंतर मिक्स प्रॅक्टिसच राहणार. ठीक आहे. मेथड छान आहे सर तुमची. मेथड काय म्हटलं माधुरीमा? मेथड छान आहे तुमची, नवीन आहे, समथिंग न्यू. त्याच्यामुळेच माझा क्लास जो आहे तो ऑफलाईन मध्ये ग्रो होत गेला आणि मग आपण ऑफलाईन च्या व्यतिरिक्त ऑनलाईन मध्ये आणि सुद्धा सर मी होतो. सुरुवातीला ना 2-3 दिवस नव्हती, म्हणजे मला नाही जमलं. तर तर ते त्याची व्हिडिओ मी टाकलेले आहेत मॅम ग्रुपवर. ते चालेल, लिंक चालेल. तुम्हाला मिळाले नाही का? नाही, मला नाही मिळालं. बरं, ठीक आहे. कधी- मी परत एकदा सगळ्या डे 1 पासून तर आजपर्यंत जितके आपले क्लास झालेले आहेत ते प्रॉपरली त्या सिक्वेन्स मध्ये टाकणार. पहिला जो लिंक येणार तो पहिल्या ग्रुपमध्ये दिवसाचा, बघा दुसऱ्या सर त्यांनी. दिवसाचा, असं मी टाकून देणार. ठीक आहे मॅम. चालेल सर, थँक्यू. ग्रुप ओके. जॉईन केलाय का बघा. काय म्हटलं राज सर? ग्रुपमध्ये नसतील ते. नाही, ग्रुपमध्ये आहेत, मागून जुळले असतील कदाचित, तर करून घेणार मी तो काम. चला, आता माधुरी मॅमने दिलेलं जो उत्तर होतं ते होतं आय डू आय नॉट, डोंट फुल यू. आय डोंट आय डोंट से आय डोंट फुल से, ते यू. हा, से फुल यू असं ते बोलले होते. से शब्द जे वापरले होते मी त्याच्यावर येणार होतो. से म्हणजे म्हणणे होते, करेक्ट आहे. बट
एखाद्या नावाने आपण काही म्हणत असणार. ठीक आहे, कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. एखाद्या नावाने जर आपण काही म्हणत असणार तर सेच्या ठिकाणी कॉल शब्द आपण वापरणार. जसं मी तुला मूर्ख म्हणत नाही, म्हणजे मूर्ख म्हणून ती त्याला संबोधत आहे. ठीक आहे, अशा वेळेस कॉल शब्दाचा आपण वापर करू. आय डू नॉट कॉल यू फूल. ओके क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. येस. से पण म्हणू शकतो सर, पण कॉल पण म्हणलं नाही, तरी चालतं. बिलकुल नाही. से बिलकुल म्हणता येणार नाही. नाही का? एखाद्या नावाने जर आपण बोलत आहोत एखाद्या नावाने आपण काही म्हणत आहोत तर मग से वापरता येणार नाही, कॉल वापरावं लागेल. ओके ओके. ठीक आहे. हा, आणि जर एखादी म्हणणे हा प्रॉपर शब्द आपल्याला यूज करायचा आहे तर मग से. त्याने तुला काय म्हटलं तर मग इथे कॉल वापरता येणार नाही, इथे से म्हणावं लागेल. ठीक आहे, कारण की त्याने तुला काय म्हटलं म्हणजे कुठल्या नावानं बोलवलं असं नाही बोलत आहोत आपण. ओके ओके. ठीक आहे, चलो बढिया. माधुरी मॅम झालेल्या होत्या. गणेश सरांची टर्न. मला असं वाटत नाही. मला असं वाटत नाही. आय डोंट. आय डोंट फील सर, याचं मला नाही समजलं. काय म्हटलं गणेश सर? नाही समजलं. आय डोंट वाटत नाही शब्द. आय काय नाही. आय डोंट, हे इथपर्यंत बरोबर आलेत तुम्ही. आय डोंट फील. आय डोंट फील. हा, फील इथं चुकीचं होईल. थिंक येणार. थिंक सो. असं वाटणे, थिंक सो. I don't फीलचा अर्थ सुद्धा वाटणेच होते. बट फील कधी वापरायचं? वाटणे दोन प्रकारचे. एक, ओके. आपल्याला काहीतरी लॉजिकल वाटत आहे. हो सर, मी आतापर्यंत ना असा शब्द वाचताना ना मला असं वाटत नाही, मी फर्स्ट टाइमच पाहतोय ना, त्याच्यामुळे मला तो वर्ड माहित नव्हता. हा, ठीक आहे ना, चला काही हरकत नाही. वाटणे साठी फील पण आहे आणि थिंक पण आहे. थिंक कधी वापरणार आणि फील कधी वापरणार ते समजून घेऊ आपण. थिंक कधी वापरायचं आहे? एखादी गोष्ट आपल्याला लॉजिकली वाटत असेल. ठीक आहे, जसं मला वाटत तो येणार नाही, तर तो येणार नाही असं वाटत आहे म्हणजे लॉजिकची गोष्ट आहे. ओके ओके. आय थिंक ही विल नॉट कम असं बोलणार. आणि म्हणजे आपल्याला ती आपल्याला नक्की नाही, माहिती नाही, पण तसं वाटत आहे आपल्याला, वाटत हा नाही. हा, तर मग त्यासाठी. थिंक. ठीक आहे, आणि फील शब्द कधी वापरणार आपण? पकाय खाना गेला मला काय? कसंच तरी वाटत आहे. आता ही गोष्ट कशाची जुळली आहे? इमोशन्सची जुळली आहे, फिजिक्सशी जुळली आहे. आपल्या फिजिक्स म्हणजे काय? आपल्या बॉडीशी संबंधित. मला कसं तरीच वाटत आहे, चक्कर आल्यासारखे वाटत आहे, ते माझ्या शरीराशी संबंधित गोष्ट मला फील होत आहे. ठीक आहे, मला एकटपणा वाटत आहे, तर हे माझ्या इमोशनशी रिलेटेड गोष्ट आहे. तर इमोशनशी असेल, बॉडीशी असेल, अशा वेळेस फील शब्द वापरणार. ओके ओके. हे कसं तरीच वाटत आहे, तर फिलिंग स्ट्रेंज. मग थिंक स्ट्रेंज नाही म्हणायचं आहे, फिलिंग स्ट्रेंज. ठीक आहे, तर बॉडीशी रिलेटेड एखादी गोष्ट वाटत आहे आणि इमोशनशी रिलेटेड वाटत आहे तर फील, आणि लॉजिकशी संबंधित गोष्ट असेल तर थिंक. चला, यानंतर माधुरी मॅम वाकोडे. आम्ही अंधारामुळे काहीच पाहू शकत नव्हतो. मी अंधारामुळे काहीच पाहू शकत नव्हतो. वी कॅन नॉट सी ऑफ डार्कनेस. वी कॅन नॉट, तिथं चुकलो आपण. पाहू शकत नाही असं त्याचा अर्थ निघेल जर कॅन नॉट आपण शब्द अच्छा, शकत नव्हतो. वी पाहू शकत नव्हतो म्हणायचं आहे, तर मग काय वापरावं लागेल? शॉल. वी शॉल. नाही, शॉल म्हणजे फ्युचरची गोष्ट होईल. पाहू शकणार नाही असं निघेल मग त्याचा अर्थ. आपल्याला पास्टची गोष्ट करायची आहे आणि पाहू शकत नव्हतो असं त्याचा अर्थ व्हायला पाहिजे.
ऑक्झिलरी सगळे लिहून आहेत माधुरी मॅम तुमच्याकडे? काय? ऑक्झिलरी सगळे लिहिले आहेत ना तुम्ही सुरुवातीपासून? नाही ना सर. अच्छा ठीक आहे. तर करू शकत होतो याचं निगेटिव्ह होणार करू शकत नव्हतो, करेक्ट? हा. आणि करू शकत होतो मध्ये आपण कुड Could. चा वापर करत असतो, तर इथे अच्छा. कसं हा होणार? हा बरोबर. Could पण ते शकत नव्हतो आणि शकलो जर असतं तरी पण असतं ना सर. करेक्ट. आम्ही अंधारामुळे काहीच पाहू शकलो नाही ही सुद्धा पास्टचीच गोष्ट आहे, आणि आम्ही हा. अंधारामुळे काहीच पाहू शकत नव्हतो ही सुद्धा पास्टचीच गोष्ट आहे. तर दोन्ही कंडिशन मध्ये इथे कुड लागेल. हा हा कुड नॉट येईल बरोबर. वी कुड नॉट सी ऑफ डार्कनेस. हा, वी कुड नॉट सी इथपर्यंत आपण करेक्ट आहोत. आता अंधारामुळे म्हणायचं आहे. वी कुड नॉट सी इथपर्यंत करेक्ट. अबाउट डार्कनेस. बिकॉज ऑफ डार्कनेस. अच्छा बिकॉज कारण सांगायचं असलं की आपण बिकॉज शब्दाचा वापर करायचा. हा बिकॉज पण यात कारण नाही दिलं ना सर म्हणून कन्फ्युज. हा नाही, अंधारामुळे म्हणजे कारण आहे ना, तो अंधार पाहू न शकण्याचे कारण आहे तो अंधार. हा हा हा. त्यामुळे बिकॉज ऑफ डार्कनेस म्हणा, किंवा दुसरं एक ड्यू टू डार्कनेस असं सुद्धा बोलू शकतो आपण. दोन्ही ओके शब्द इथे करेक्ट, ड्यू टू डार्कनेस, बिकॉज ऑफ डार्कनेस. पुन्हा एक गोष्ट जी चुकली मॅम, वी कुड नॉट सी इथपर्यंत आपण करेक्ट आलो. ऑब्जेक्ट वर्ब आहे आपलं, सी नंतर वर्ब नंतर आपल्याला ऑब्जेक्ट बोलायचं असतं. तर ऑब्जेक्ट काय या वाक्यामध्ये? ऑब्जेक्ट. आम्ही अंधारामुळे कधीच काहीच पाहू शकत नाही. काहीच. काहीच पाहू शकत नाही. काही काय पाहू शकत नव्हतो, काहीच. हा. तर एनिथिंग येणार याच्यासाठी. कसं होईल एकदा परत ना? वी शुड नॉट सी. कुड नॉट, कुड सॉरी कुड नॉट सी एनिथिंग हा, ऑफ डार्कनेस. Because of darkness. अंधारामुळे बिकॉज ऑफ डार्कनेस म्हणा, किंवा ड्यू टू बिकॉज ऑफ डार्कनेस. डार्कनेस. हा. आता हे जे असे शब्द असतात जे आपल्याला कन्फ्युजन क्रिएट करणारे असतील Confusion किंवा करतात. आपल्याला माहीत नसतात, त्याला सुद्धा नोट डाऊन करून घेत जाऊ आपण आणि त्यांना पाठ करून घ्यायचं. ओके सर थँक्यू. नितीन सरांचे टर्न. एक माणूस तो दगड हलवू शकत नाही. सिंगल मॅन. नाही, सिंगल म्हणायची गरज नाही. नाही का? एक माणूस. अच्छा, आर्टिकल आपले व्हायचे आहेत. आर्टिकल व्हायचे आहेत, आपण काय करणार? एक माणसासाठी वन शब्द वापरणार. वन मॅन. वन मॅन कॅन नॉट शेक येते का सर? वन मॅन कॅन नॉट शेक येईल का? नाही, मूव हलवणे. मूव. ओके. कॅन नॉट मूव Stone. स्टोन. दॅट स्टोन. तो दगड असल्यामुळे दॅट शब्दाचा stone. वापर करणार आपण. वन मॅन कॅन नॉट मूव दॅट स्टोन. करेक्ट. सर इथं वन मॅन म्हणण्यापेक्षा अ मॅन म्हणलं तरी चालतं ना? एकदम करेक्ट. आर्टिकल मॅन. अ मॅन बोलायला पाहिजे. म्हणूनच मी काय म्हटलं, आर्टिकल आपण शिकायचे आहोत, त्यामुळे अ न म्हणता आपण वन शब्दाचा वापर करू. ठीक आहे, ठीक आहे. ओके, चला. नितीन सरांची टर्न झाली. राज सर, मी त्यांना म्हणू शकणार नाही. मी त्यांना म्हणू शकणार नाही. आय शॉल नॉट. मी त्यांना म्हणू शकणार. सर हे फ्युचरच वाक्य वापरायचं ना, आय शॉल. I shall.
म्हणू शकणार नाही असं आहे ना सर, शकणार. तर आय शॉल नॉट, मग काय? नॉट बी एबल टू. करेक्ट, आय शॉल नॉट बी एबल टू. मनवूला काय म्हणतात सर? मनवण्यासाठी शब्द कन्व्हिन्स. आय शॉल नॉट Convince. बी एबल टू. काय बोलला सर मनवूला? कन्व्हिन्स, कन्व्हिन्स नॉट कन्व्हिन्स दिस. त्यांना. आय शॉल नॉट बी एबल टू कन्व्हिन्स दिस. देम, त्यांना. Them. हा, ठीक आहे. आन्सर झालेले आहेत. पायल मॅम, तो माझे पैसे चोरू शकला नाही. He is not ही my, he is not. एक सेकंड सर. तो माझे पैसे चोरू शकला नाही. चोरणे, स्टील. चोरणे काय? स्टील, STEAL, स्टीलचे अर्थ चोरणे होते. ओके. He does not buy नाही, money. चोरू शकला नाही. डज नॉट जर आपण म्हटलो त्याचा अर्थ होणार चोरू शकत नाही. आपल्याला म्हणायचं आहे चोरू शकला नाही. पुढे शकला आला ना, त्याच्यामुळे ते वापरणार नाही. Okay. ही कुड येईन मॅडम. He could not my steal He could not. my steal नाही, my माय money स्टील. steal. हा, माय मनी स्टील नाही होणार. ही कुड नॉट स्टील माय मनी असं होणार, कारण की सब्जेक्ट ही आहे, मग ऑक्झिलरी कुड आहे, मग यायला पाहिजे वर्ब. ऑक्झिलरी झाल्यावर यायला पाहिजे वर्ब. वर्ब काय आपलं? स्टील हा शब्द वर्ब आहे. चोरणे म्हणजे काहीतरी करणे, चोरायची क्रिया होत आहे. तर ही कुड नॉट स्टील आणि My मग money. येणार ऑब्जेक्ट. माय मनी हा आपला ऑब्जेक्ट आहे, त्याची जागा कुठे असणार? वर्ब नंतर. ठीक आहे पायल मॅम. Okay. सिक्वेन्स नाही बदललं पाहिजे आपलं. सिक्वेन्स बदललं की अर्थ चुकेल आपला. ते रोज आपला गृहपाठ पूर्ण करते. जबीन मॅम. ते रोज आपला गृहपाठ करते. ही ते रोज आपलं गृहपाठ पूर्ण करते. मला थोडस काहीतरी गडबड वाटत आहे या वाक्यात, तर याला आपण असं समजू, तो रोज आपलं गृहपाठ पूर्ण करतो. तो आपला गृहपाठ तो रोज आपला गृहपाठ पूर्ण करतो. ही हम्म. ही ही स्टडी ही स्टडी गृहपाठ पूर्ण करणे, फिनिश किंवा कम्प्लीट दोन शब्द आपल्याला वापरता येतील. गृहपाठासाठी होमवर्क. होमवर्क. हम्म. ही स्टडीज नाही, स्टडी हा शब्दच येणार नाही. होमवर्क, गृहपाठ म्हणजे होमवर्क पूर्ण करणे, कम्प्लीट. ही होमवर्क ही करेक्ट. मग काय येणार? ऑक्झिलरी Homework. वर्ब ऑब्जेक्ट काय? ऑक्झिलरी नाही येणार. ऑक्झिलरी नाही लागत, करतेवाला पॅटर्न आहे. ऑक्झिलरी नंतर काय असते? वर्ब. वर्ब असते. वर्ब काय आपलं? पूर्ण करणे हा वर्ब आहे की पूर्ण. गृहपाठ वर्ब आहे? गृहपाठ. पूर्ण करणे, कम्प्लीट. ही कंप्लीट. कम्प्लीट. ही कंप्लीट होमवर्क. हिज होमवर्क. आपला गृहपाठ मीन्स हिज होमवर्क हिज होमवर्क डेली. डेली किंवा एव्हरी डे. आणि ही कम्प्लीट्स होणार. ही
आपण वापरल्यामुळे कम्प्लीट्स. आता इथे शी वापरलेलं आहे, तर तो वाक्य असं पाहिजे होतं, ती रोज आपला गृहपाठ पूर्ण करते. तीच्या ठिकाणी ते शब्द तिथं आलाय, त्यामुळे मला लक्षात आलं काहीतरी चुकत आहे. तर शी किंवा ही दोन्ही एकवचन असल्यामुळे कम्प्लीट्स म्हणावं लागेल. आणि शी कंप्लीट असलं की हर बोलणार आपण, तो असलं की हिज बोलणार. ओके, शी चलो. कंप्लीट हर होमवर्क डेली. सानिया, ती मुले शाळेत शिकतात. चलो, हे लास्ट क्वेश्चन असणार आपलं, कारण की ऑलरेडी आपण 10 मिनिट उशीर झालेला आहे. सानिया, सानिया आहे की सोडली? हा, अनम्यूट कर सानू जल्दी. हा, ती मुले या शाळेत शिकतात. ती मुले को दैट आएगा क्या? दीज बॉयज. हाँ, ती मुले, दीज दीज। अब वो डिपेंड करता है, अगर नजदीक है और एक से ज्यादा है तो दीज बॉयज आ जाएगा, और ती मुले बोले तो दूर खड़े रहे उनको भी अपन ती मुले बोलते हैं, तो दैट बॉयज आ जाएगा. नजदीक है दूर है अपन समझ नहीं पा रहे यहाँ पे, तो दीज बोलो या दैट बोलो चल जाएगा. These boys learns, those boys learns in this school. हाँ, those boys learn in this school. School. करेक्ट. ठीक आहे, चलो आजचं सेशन आपण इथे एंड करू, आणि उद्याला परवाला सुट्टी असणार आहे. क्लास 7 दिवसाचे ट्रायल आपलं इथे संपलं आहे, बट रविवारला एक क्लास पुन्हा आपण ठेवणार आहोत 8 वाजता. त्या दिवशी एक पेड क्लासमध्ये शिकवणारा जो चॅप्टर असतो आमचा आर्टिकल, त्याला आपण शिकू, आणि त्यानंतर जो सोमवारचा क्लास होईल तो फक्त पेड विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. त्याबद्दल आपण चर्चा रविवारलाच करू, कारण की आज ऑलरेडी उशीर झालेला आहे, जेवण व्हायचं आहे माझं. तर इथे आपण क्लासला एंड करत आहोत. बाकीची जी चर्चा असणार आहे ते आपण संडेलाच करू. ठीक आहे, ओके सर, थँक्यू. चला सगळ्यांना Bye. बाय, गुड नाईट. ओके, गुड नाईट. गुड नाईट. सर, Good night. ओके. गुड नाईट.